रक्तवाट भाग 4. इन्स्पेक्टर सूर्यकांतच्या टेबलावर ठेवलेली जुनी वही उघडताच ते वाक्य दिसलं. सूर्यकांत, तुझा पुढचा नंबर आहे. त्याच्या कपाळावर घामाचे थेंब आले. हेच शक्य नाही. ही वही तर मी पुराव्यासाठी लॉकरमध्ये ठेवली होती. तो उठून खिडकीजवळ गेला. रात्र होती. बाहेर पाऊस कोसळत होता. अचानक वीज चमकली आणि त्याला स्पष्ट दिसलं, जे पाहून त्याला घाम फुटला. समोरच्या इमारतीवर ती लाल चोळी घातलेली बाई उभी होती. तिचे डोळे त्याच्याकडे खिळले होते. त्याने डोळे चोळले, पण परत पाहिलं तर कोणीच नव्हतं. दुसऱ्या दिवशी पूजा आणि किरण त्याला भेटायला आले. सूर्यकांतने वही दाखवली. पूजा गंभीर झाली. सूर्या, हे काही साधं नाही. गणेश पाटील फक्त तंत्र करतोय असं मला वाटत होतं, पण आता वाटतं गौराबाईचा आत्मा खरंच जिवंत आहे. तो आत्मा आपल्याला इशारे देतो. किरण म्हणाला, मग उपाय काय? आपला सामना हा अघोरी शक्तीसोबत आहे. आपल्याला त्यासाठी आचार्य मदत करू शकतात. दुपारीच ते आचार्य यांना भेटायला गेले. तिथे जाऊन त्यांनी सर्व घटना सांगितल्या. आचार्य म्हणाले, त्यांना तुम्हीच रोखू शकता, पण धोका आहे यामध्ये, कारण गौराबाई ही तंत्रविद्येत पारंगत होती आणि तिचा आत्मा खूप शक्तिशाली आहे. तिचीच विद्या तिने गणेशला दिली आहे. गौराबाईला तिच्याच मंत्राने हरवता येईल. आपल्याला रक्तवाटेवर प्रतिविधी करावा लागेल, नाहीतर हा खेळ संपणार नाही. दरम्यान गणेश पाटील वाड्यात बसला होता. त्याच्यासमोर काळा धूर फिरत होता. त्याने मोठ्या मेणबत्त्या पेटवल्या आणि मंत्रोच्चार सुरू केला. भिंतींवर सावळ्या नाचू लागल्या. सावळ्यांमधून त्या गायब झालेल्या लोकांचे चेहरे दिसू लागले. आदित्य, रामभाऊ आणि अजून काही अनोळखी लोक. त्यांचे चेहरे वेदनांनी विदीर्ण होते. गणेश हसत म्हणाला, गौराबाई, मी तुझं कार्य पूर्ण करेन, आणखी बळी देईन आणि माझं आयुष्य अमर करेन. त्या रात्री सूर्यकांत घरी झोपलेला असतानाच अचानक दरवाजा आपटल्याचा आवाज आला. तो उठून बाहेर गेला. गल्लीत कुणीच नव्हतं. अचानक मागून कोणीतरी त्याच्या गळ्याला घट्ट पकडला. त्याने टॉर्च फिरवली तर पुन्हा तीच लाल चोळी घातलेली बाई समोर उभी होती. तिचे डोळे रक्तासारखे लाल, चेहऱ्यावर भयंकर स्मित. सूर्यकांत पिस्तूल काढणार तोच ती त्याच्या छातीवर झेपावली. तो घाबरून मागे कोसळला आणि पुढच्या क्षणी ती बाई गायब झाली. फक्त जमिनीवर रक्ताचा डाग उरला. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्यकांतने ठरवलं, आता पुरे. आपण आज रात्रीच हा खेळ संपवू. गणेश पाटील असो वा गौराबाईचा आत्मा, मी दोघांनाही सामोरं जाईन. पूजा त्याला थांबवून लागली. सूर्या, हे खेळ नाही. प्रतिविधीत चुकीचा मंत्र झाला तर आपल्या जीवाला धोका आहे. पण सूर्यकांत ठाम होता. मला भीती नाही. किती लोक मारले गेले आहेत बघ. आता आपणच हा शाप थांबवायचा. किरणने कॅमेरा तयार केला. मी सगळं रेकॉर्ड करीन. सत्य जगापुढे यायला हवं. त्या रात्री ते तिघं रक्तवाटेवर आले. पूजाने प्रतिविधीसाठी लाल चुन्याचं वर्तुळ केलं. मध्यभागी तिने गौराबाईच्या वहीतला प्रतिमंत्र लिहिला. जेव्हा ती बाई येईल तेव्हा हा मंत्र वाचायचा. तिच्या नजरेत डोळे भिडवून वाचलं तरच तिचं बंधन तुटेल. पूजाने समजावून सांगितलं. वारा जोरात सुटला. झाडं हलायला लागली. रात्रीचे 12 वाजले. अचानक वाड्याकडून लाल प्रकाश दिसू लागला. गणेश पाटील प्रकट झाला. त्याच्या हातात चाकू, डोळ्यात वेडसर चमक. तुम्ही मला थांबवू शकत नाही. मी गौराबाईचा वारसा आहे, तो ओरडला. त्याच्या मागे धुक्यातून ती लाल चोळी घातलेली बाई हळूहळू बाहेर आली. गावभर वीज कडाडली. गणेश वेडसर हसत मंत्र म्हणू लागला. बाई पुढे येताच काही सावळ्या तिच्या मागे दिसल्या. ते आत्मे होते. पूजा थरथरत मंत्र वाचायला लागली. किरणने कॅमेरा चालू ठेवला. सूर्यकांत पिस्तूल उगारून गणेशकडे गेला. गणेशा, तुझा खेळ इथेच संपतो.
तो ओरडला, पण गणेश हसत म्हणाला, गोळी मला मारू शकते पण गौराबाईला नाही, आणि माझा आत्मा तिच्यात विलीन होईल. अचानक ती लाल चोळी घातलेली बाई जोरात किंचाळली. आकाशात वीज चमकली. पूजाचा मंत्र अर्धवट राहिला. सावळ्या आक्रोश करू लागल्या. किरणचा कॅमेरा बंद पडला. सूर्यकांतने टिगर दाबलं आणि पुढच्या क्षणी गणेशच्या अंगातून रक्त उडालं. पण त्याचवेळी ती बाई त्याच्यात मिसळली. गणेश किंचाळला, आता मी आणि गौराबाई एक झालो आहोत. त्याच्या डोळ्यात आता अर्धा माणूस अर्ध भूत असं भयानक रूप चमकत होतं.